तर काय चाललंय हो तुमचं? काय करताय तुम्ही? गोकर्ण खूप फुललं आहे, पाहू शकता. त्याला थोडंसं दिशा देण्याचा प्रयत्न करतोय, कारण ते तिथं अटकून राहिलं आहे. ते बाहेर चाललंय बघा, त्याच्या सगळी वेल आहे ना ती बाहेरच्या बाजूने अतराळी आहे एकदम. आणि इथे पण फुललंय चांगलं गोकर्ण आहे बघा, इथे पण छान वेल आली आहे आणि गोकर्णाचं फूल आलंय, दिसतंय तुम्हाला? हे बघा. तर ते ना व्यवस्थित वेल आपल्या या जाळीवरती घेत आहे, जेणेकरून ती वेल पुढे छान अशी पसरत जाईल. त्यामुळे कारण बाहेरच्या बाजूला गेलेली ना, तर ती तिथल्या तिथेच अशी गुंतल्यासारखी होत होती. त्यामुळे आता आपण व्यवस्थित गोकर्णाची वेल आहे ती आपण या जाळीवरती घेऊया. आणि छान पकडून राहते ग्रिलला, अशी पकडले ना ती व्यवस्थित मग वेल अशी पसरत राहते ग्रिलवरती, अशी हे गेली तर. ती वरती आहे बघा, वरची. इथे पण लावली आहे बघा गोकर्ण मनी प्लांट आहे हे. इथे पण आपलं कलरफुल फुलं येतात ह्याच्यावरती, त्याची वेल आहे. या बाजूला तुळस आहे, ही तुळस आम्ही नंतर लावलेली बघा, मस्त बहरली आहे. इथे पण आहे कोरफड छोटीशी. हे आहे लसूण, लसणाचे कांदे लावले, तिथे लसूण आहे इथं. वरच्या बाजूलाच गुंडळ. हा, शेंग आली का त्याला? घेतली ना व्यवस्थित? थोडंसं प्रॉपर अशी दिशा दिली. या दोघांना बघ दिशा किती प्रॉपर, एकदम मस्त नाही? ते त्यांनीच केलंय ना त्यांनी. स्वतःने घेतले. याच्यामध्ये पण गोकर्ण. आणि हा खूप लहान होता ना, हा खूप लहान होता गोकर्ण. ऍक्च्युली ते गोकर्ण वगैरे आपण काय लावलं नव्हतं. ओके. हे मला वाटतं याचं बीज असं नाही, याचं बीज याच्यामध्ये पडलं असणार आहे, या कुंडीमध्ये पडल्यामुळे तिथं आलं गोकर्ण उगवून. अच्छा, ते जे उगवलं ते डायरेक्ट त्याने त्याची जागा पकडली. छान झाले ना ते. आणि गोकर्णाला वेळ नाही लागत वाढायला. झालं असेल ना नारळाच्या झाडाला. हो, हे नारळाचं झाड हे गावी शेतामध्ये वगैरे लावायला ठेवलंय. त्याच्यात पाणी टाकावं लागतं. लसूण लावले होते, आपल्या गावठी लसणाच्या पाकळ्या पुड्या सगळ्या मी लावल्या होत्या. छोट्या छोट्या कुड्या होत्या, त्या कुड्या लावल्या. त्याच्यापासून बघा हे लसूण भेटणार आहे आपल्याला. काय अजून उगवत आहेत, छोटे छोटे दिसतात बघा. आत्ताशी सुरुवात आहे बघा. काय काय उगवत आहेत, काय काय उगवून एवढ्या वरती आलेत. आणि तिकडे पलीकडे पहा, तिकडे कोरफड आहे आणि मनी प्लांट आहे. हे मनी प्लांट मी आजच लावलं. फुलले किती भारी बघा. ह्याच्यामध्ये इकडे या तुम्ही, इकडे तुम्ही दाखवतो. ह्याच्यामध्ये हे बघा मस्त अशी कोरफड, ताजी रसरशीत आहे बघा. मस्त एकदम ताजी कोरफड आहे, मोठे खूप एकदम हेल्दी. ही मोहरी लावली होती, हे छोटे छोटे आहेत. एक मोहरी बघा कशी आली मस्त, त्याला फुलं वगैरे आले. हे बघा त्याला मस्त छान असे फुल आले. ते बघा डुलू 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 डुलू. हा पूर्ण फुललेला गोकर्ण, बहरलेला गोकर्ण पूर्ण फुल आलेलं आहे. गोकर्णाचं फुल बघा, बघा इथे इथे दिसतं. हे बघा, हे बघा, हे बघा मंडळी. अजून एक आले इथे, कळ्या वगैरे आले. हे बघा कळी आले तिथे बारीक बारीक. इथे एक मनी प्लांट आहे, हे पाहू शकता. इथे एक मनी प्लांट आहे. आणि तुम्हाला दाखवतो इकडे या, तुम्हाला अजून दाखवतो. हे बघा तुळस, इथे छान अशी तुळस आहे. इथे एक तुळस आहे, ही पूजन करायची तुळस आहे. ही खूप जुनी तुळस आहे, ही नवीन लावली. ऍक्च्युली हिला ह्याची पानं सगळी झडून गेलेली आहेत, पण वरती अजून हिरवं आहे तुळस. इकडे पण हे प्लांट लावले, त्याच्यामध्ये गोकर्ण पण आहे. आणि हे बघा, हे एक प्लांट लावलंय. हे ॲक्च्युली पूर्ण मरून गेलं होतं आणि त्याचे शेंडे आहेत ना, ते पूर्ण हिरवेगार होते. आम्ही काय केलं, मस्त कैचीने शेंडे कट केले आणि ते शेंडे त्याच्यामध्ये लावलेत. मला वाटतं 5-6 दिवस झालेत, पण अजून याच्यामध्ये जीव आहे बघा. म्हणजे हे येणार,
ते पानच लावावी लागतात मगच त्याची ओके. छान कलरफुल फुलं येतात. ते पर्पल ना- कलर, पिंक कलर, येलो कलर अशी त्याला फुलं येतात. आणि पलीकडच्या बाजूला हे पहा गोकर्ण आणि त्याच्या जोडीला मनी प्लांट. हे मस्त म्हणजे हे पूर्ण असं गोकर्ण इथे ना मस्त. हे मग पूर्ण इथे असं सुद्धा अशी हिरवंगार जाळी जाळी एकदम जाळी जाळी गोकर्ण. आणि जशी त्याला या अशी बाजूला blue अशी झाली. छान छान अशी फुलं गोकर्णची मस्त. पूर्ण कशी? अशी जाळी, पूर्णाची जाळी अशी कव्हर करायची इकडे. आणि ही छोटीशी बाकीकडे लसूण पण तुम्हाला लवकरच बघायला भेटतो. हो. लवकरच तुम्हाला दाखवतो की या छोट्याशा कुंडीमध्ये आम्ही जी आता हे लसूण लावला आहे ते किती रोप असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि एक छोटंसं आलंय बघा. अप्रॉक्सिमेटली 15 रोप आहेत. या 15 रोपांमधून किती लसूण होणार आहे ते तुम्हाला येत्या 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला समजेल. आणि लसणाची साईज पण दाखवतो की केवढी साईज आहे. छोटी साईज राहणार आहे की मोठी साईज असणार तुम्हाला हे बघायला भेटणार आहे. हा. मस्त याच्या आधी आम्ही याच्यामध्ये मेथी लावली होती. मस्त छान मेथी मस्त बहरली होती. खूप छान होती. खूप छान मेथी बहरली होती. मस्त एकदम स्वतः तोडली मस्त खाऊन टाकली. ऍक्च्युली थोडीशीच झाली होती एक जोडीची. येस पण पूर्ण मजा आली. आणि कवळी होती पण एकदम मस्त रसरशी छान नंबर आहे टेस्टी याचा. झाली होती. आता आम्हाला लसणाची उत्सुकता लागली आहे की लसूण कधी कसं होत. बनतं ते. मस्त सुंदरसं काहीतरी करायचं काहीतरी आयुष्यामध्ये. आणि आनंदी राहायचं, खुश निसर्गाच्या राहायचं. सानिध्यात राहायला खूप छान वाटतं. मला इथे आलं ना खूप छान वाटतं. छान अशी बाहेरच्या झाडी दाखव सगळ्यांना बाहेरचं. आणि आणि हे खरं तर ह्या बाहेरच्या झाडांमुळे फार बरं वाटतंय बघा. बाहेर एकदम हिरवळ आहे हिरवळ. आणि सकाळी जर तुम्ही सकाळी पहाटे 6 वाजता जर तुम्ही उठला तर इथे प्रचंड प्रमाणात पक्षी असतात. इथे नुसता किलबिलाट असतो. हा, नुसता इथे किलबिलाट. शक्यतो जास्त पोपट असतात, चिमण्या आणि वेगवेगळ्या प्रकारची पण पक्षी असतात. हे बघा, बघू शकता आता इथे उडत आहेत. आता जस्ट 3 की 4 पोपट आले होते, या झाडावरती बसले होते. या झाडावरती असे छान पक्षी असतात. कंटिन्यू पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो. तुम्हाला मंडळी तो पण व्हिडिओ पाहायला भेटेल. एक दिवस सकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवतो. हे मस्त बघा, आवाज येईल पोपटचा तुम्हाला. आवाज, किलबिलाट, पक्ष्यांचा किलबिलाट एकदम भारी वाटतं. मन प्रसन्न होतं सकाळीचा आवाज. हा, म्हणून लवकर उठण्याचा हाच फायदा आहे की इकडे मस्त छान अशी ग्रीनरी आहे आणि खूप समाधान होऊन खूप भारी वाटतं इकडे. हो. मस्त वाटतं एकदम. पक्ष्यांचा मेन खूप छान छान आवाज येते. सकाळी उठल्या उठल्या कोकिळा, पोपट, पुन्हा चिमण्या असतात. हे बघा, तुम्ही बघू शकता. सतत छोटे बर्ड्स इथे उडत असतात. कबूतर आहेत. आणि आता बघा पावसाने पण सुरुवात केली. आभाळ बघा किती छान झालं. तर ही आहे आपली छोटीशी बाग आणि किती छान वाटते बघा या बागेमध्ये. मला पर्सनली खूप बरं वाटतं इथे. सकाळी उठली ना मी पहिली इथे येते, थोडा वेळ थांबते, जरा झाडांकडे बघते. झाडं खराब तर नाही ना झालीत, पानं पिवळी तर नाही ना झालीत, सगळं चेक करते. खराब झाली असेल तर साफ करते बघा या पद्धतीनं. आणि मगच माझे पुढची कामं असतात. आणि मेन म्हणजे त्या बाजूला पण आपली 2 झाडं आहेत. ती पण मोठी झाडं आहेत दोन्ही पण, मनी प्लांट आणि आपलं शोचं एक झाड. तर हे असं मस्त आहे आपल्या इथे छान ग्रीनरी. सो चला तर गाईज मंडळी, हा छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे मंडळी. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा. बाय बाय मंडळी. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सी यू सून. बाय.